नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र प्लस या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जर तुमचे हे नाव घरकुल यादीमध्ये आले नसेल, PWLमध्ये नाव आहे परंतु ग्रामसभेनुसार पात्र नसाल किंवा सर्वेक्षणात नाव होते परंतु प्रणालीने ते रिजेक्ट केले आहे, सर्वे झाला नसेल किंवा तुम्ही पात्र असूनही वंचित राहत असाल तर पंचायत समिती अकोटचे गटविकास अधिकारी रमाकांत माळी यांनी तुम्हाला लाभ घेण्यासाठी काय करायचे आहे ते सविस्तर सांगितले आहे. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या गावातील ग्रुपवरती नक्की शेअर करा. नमस्कार, मी रमाकांत माळी, गटविकास अधिकारी पंचायत समिती अकोट. सध्या आपल्याकडं 2024मध्ये जो घरकुल सर्वे झाला होता त्याच्या याद्या अंतिम करण्याचं काम चालू आहे, म्हणजे PWL बनवण्याचं काम चालू आहे. त्या सध्या याद्या ग्रामसेवकांना दिलेल्या आहेत. मग त्या याद्या आपल्या ग्रामसभेसमोर ठेवण्याचं काम सध्या ग्रामसेवकामार्फत करण्यात येणार आहे. तर त्या अनुषंगानं काही नागरिकांचे लाभार्थ्यांचे प्रश्न असू शकतात, त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. पहिली गोष्ट, ज्यांनी सर्वेमध्ये भाग घेतला होता परंतु त्यांचं यादीमध्ये नाव आहे, वेल अँड गुड, काहीच अडचण नाही. काही लोकांचं असं असू शकतं की यादीमध्ये नाव आहे परंतु त्या लाभार्थ्याला सध्या गरज नाही किंवा ग्रामसभेच्या म्हणण्यानुसार तो लाभार्थी अपात्र असू शकतो. तर त्या संदर्भातलं जे काही म्हणणं असेल ते ग्रामसभेनं त्या यादीमध्ये फॅक्ट चेंज म्हणून ऑनलाईनपणे नोंदवायचं आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ज्या लोकांनी सर्वे केलेला आहे परंतु त्यांचं यादीमध्ये नाव आलेलं नाही, तर ते नाव ग्रामसेवक किंवा कुठल्या कर्मचाऱ्यानं रिजेक्ट केलेलं नसून ते आपले AI प्रणालीद्वारे सिस्टीमने रिजेक्ट केलेलं आहे. अशा वेळेस काय करायचं, तर त्यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर एक PDDRD यांच्या अध्यक्षतेखाली एक अपिलेट कमिटी असणार आहे. त्या कमिटीकडे त्यांना अपील करता येणार आहे. म्हणजे काय की तुम्ही सर्वे केला परंतु तुमचं यादीमध्ये नाव नाही तर जिल्हास्तरीय समितीकडे अपील करायचं आहे. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, किंवा त्याला काही लोकांनी पात्र लाभार्थ्यांनी सर्वेच केला नाही किंवा त्यांना त्यावेळी माहीत नव्हतं किंवा ते बाहेरगावी होते किंवा इतर कोणत्याही परिस्थितीमुळे त्यांनी सर्वे केलेला नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा लोकांची एक स्वतंत्र यादी बनवायची आहे ग्रामपंचायत लेवलला आणि ती यादी वरिष्ठ स्तरावर पाठवायची आहे, जेणेकरून ते आपला मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंटकडे पाठवता येईल. धन्यवाद.